नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नेतृत्वातील एबी फाउंडेशनच्या माध्यमातून मोतीबिंदू मुक्त धुळे शहर अभियानाला प्रारंभ झाला. यामध्ये आज सकाळी 25 व दुपारी 25 अशा 2 टप्प्यांमध्ये रुग्णांना घेऊन वाहने मुंबईकडे रवाना झाली. या रुग्णांना आज सकाळी 10ला एबी फाउंडेशनच्या कार्यालयाजवळ शस्त्रक्रियेसाठी शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला. 3 दिवस मुंबईत राहणाऱ्या या सर्व रुग्णांची एबी फाउंडेशनच्या माध्यमातून चहा, नाश्ता, जेवण अशी सर्व व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. एबी फाउंडेशनच्या वतीने पहिली खेप मुंबईला मोतीबिंदू ऑपरेशनसाठी या ठिकाणी आम्ही रवाना करत आहोत. मोतीबिंदूच्या ऑपरेशनला मुंबईत धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांना आज 25 ज्येष्ठ नागरिकांना आम्ही पहिली खेप आज सकाळी मुंबईकडे रवाना करत आहोत. आज उद्या परवा 3 दिवस त्यांचं त्या ठिकाणी ऑपरेशन होऊन त्यांना आराम करण्यात येईल. त्यांचं खायचं, जेवायचं, राहायची सर्व व्यवस्था एबी फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येत आहे. दुसरी खेप आज दुपारी परत 25 लोकांची या ठिकाणी निघणार आहे. जवळपास या शहरातून 500 लोकांचं टार्गेट 15 तारखेपर्यंत आम्ही मुंबईला त्यांचं ऑपरेशन करून घेणार आहोत डोळ्यांचं. तर एबी फाउंडेशनच्या माध्यमातून आज पहिल्यांदा या शहरात असं काही उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला. आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय पंतप्रधान देवेंद्र भाऊ असतील, गिरीश भाऊ असतील, आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊ असतील, त्यांच्या सर्वांच्या प्रेरणेने आज हा उपक्रम या धुळे शहरात आम्ही चालू केला आहे. तरी सर्व नागरिकांना प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो आरोग्यमय आणि त्यांचं ऑपरेशन चांगलं हो आणि ते सुखरूप धुळे शहरात परत यावं ही अशी देवाचरणी प्रार्थना करतो. जय श्री. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.